एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास। मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन बैठकीचा दौरा अकोले तालुक्यात मोठ्या उत्साहात पार पडला। शनिवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी सकाळी 8:30 वाजता अकोले येथून या दौऱ्याला सुरुवात झाली। या दौऱ्यात तालुक्यातील विविध गावांमध्ये बैठकांचे आयोजन करण्यात आले। ठरलेल्या नियोजनानुसार दुपारी 12 वाजता ब्राह्मणवाडा येथे मोठ्या प्रमाणात उपस्थित मराठा बांधवांसमोर बैठक पार पडली। या सर्व बैठकीमध्ये समाज बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आरक्षणाच्या लढ्यासाठी एकदिलाने उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला। मराठा आंदोलन नियोजन समिती अकोले तालुका यांच्या वतीने सर्व समाज बांधवांना दौऱ्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते। आपण आता सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळ्यांना ज्ञात आहे त्या गोष्टी। 29 तारखेला जे जरांगे पाटलांचं जे आंदोलन आहे त्या माध्यमातून आपण ही जनजागृती गावभेट दौरा हा एल्गार हे उसळणारं रक्त आहे पहिल्यापासून, परंतु प्रत्येक गावाला जाऊन त्या लोकांना आपली तयारी करायची का आता ही आपली अंतिम लढाई आहे, शेवटची लढाई आहे, आपल्या ध्येयाची लढाई आहे, आपल्या अस्तित्वाची लढाई आणि आपण असण्याची लढाई आहे मराठे। म्हणून आपल्याला खरं तर ही जागृती मोहीम जी प्रत्येक गावागावामधून आम्ही राबवतोय, आपण राबवणार असतो। फक्त आता या ठिकाणी 2-3 महत्त्वाच्या ज्या सूचना आहेत त्या सगळ्यात महत्त्वाच्या सूचना अशा एक नंबर 1 आपली या ठिकाणी भव्य दिव्य अशी 2 व्हीलर आणि 4 व्हीलर याची रॅली ITI ग्राउंड अकोले ते शिवनेरी इथपर्यंत आपण जाणार आहात। नंबर 2 शिवनेरी ते मुंबई आझाद मैदान तिकडनं जरांगे पाटील जेव्हा त्या शिवनेरीवरती आपल्या येणार आहेत किल्ल्यावरती मुक्कामाला सकाळी ते तिकडनं निघून मुंबईला पोहोचणार आहेत। चाकण मावळ लोणावळा मार्गे तो रूट आहे। त्या माध्यमातून आपल्याला इकडनं आपलं ब्राह्मणवाडा खरं तर नाव गावामध्येच ब्राह्मण आहे म्हणजे ब्रह्म आहे। मला सांगायचं काय आपले लोक सगळे सुदृढ आहात पहिल्यापासून आम्ही बघतोय। इकडनं आम्हाला अपेक्षा आहे आपल्या सर्वांना एक 5-6 गाड्या म्हणजे 150, 200, 300 लोक त्या शिवनेरीपर्यंत कसे पोहोचतील आणि तिकडनं आझाद मुंबई मैदानापर्यंत आपण कसे जाऊ याचं नियोजन आपल्याला खरं तर आता एवढ्या 3 दिवसामध्ये करायचंय। हे जेव्हा नियोजन आपण करणार आहात भव्य असा दिव्य लाखोंचा नव्हे कोटीच्या पुढे आकडा जाऊ द्या तर आपली अस्तित्वाची लढाई ही सरकारला कळेल आणि येणाऱ्या काळामधलं आपलं भविष्य आपलं फ्युचर आपलं अस्तित्व हे मराठे काय असतात एक तर मरतात नाहीतर मारतात या दोन्हीपैकी एकत्र लवकर शक्यतो आपल्या कामामुळं शेतीचं काम असतं याच्यामुळे लवकर आपण येत नाही आणि आलो तर क्रांती झाल्याशिवाय राहत नाही। ती क्रांती आपल्याला करायची आहे। आता आंदोलनाच्या माध्यमातून आपण बघितलं नगरचा मोर्चा असेल, आंतरवाली सराटीचा असेल, मुंबईचा वाशीपर्यंत असणारा मोर्चा आपण सर्वांनी अनुभवलाय। त्या मोर्चामध्ये हे साक्षीदार आहात काही लोक तिथपर्यंत आम्ही पोहोचलो होतो, परंतु ती ठिणगी तेव्हा उडाली। आता त्याचा आपल्याला ज्वालामुखी तयार करायचा आहे आणि हा शेवटचा ज्वाला तुमची आमची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणता पक्ष कोणती जात कोणता धर्म ह्याच्या पक्षाच्या राजकारणाविरहित हा मोर्चा आपल्याला तिथं जाऊन धडकवायचा आहे। आणि मुंबई जी आहे त्या सरकारचं जे विधान भवन आहे जे विधिमंडळाचं काय तिकडं कामकाज चालतं आतापर्यंत चित्रफितीव जे पाहतो टेलिव्हिजनच्या माध्यमातून पाहतो हे साधे भोळे बाबडे शेतकरी हे कुळवं आवतं नांगरत चाबूक घेणारे शेतकरी त्या आझाद मैदानावरती मराठ्यांचा चाबूक आपण दाखवू। फक्त आपल्याला ते नियोजन करायचंय। आपली ही मंडळी 17 जणांची आपली कमिटी पाहिली हे सर्व आपण ते उद्या आज मीटिंग लावा आणि त्या 300-400 लोकांच्या माध्यमातून पोहोचा। आपला रूट इकडनं ITI निघेल असा जो आहे या माध्यमातूनच तो रूट पुढे जाईल। त्याच्यामध्ये येता येईल ज्यांना इच्छुक असाल त्यांनी ITI अकोलेपर्यंत या नाहीतर ह्या ग्रुपला तुम्ही जॉईन व्हा शिवनेरीपर्यंत पोहोचा आणि मुंबईला जाण्यासाठी शिवनेरीपर्यंत आपण आपल्या खर्चाने यायचे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्या खर्चाने यायचं। पण शिवनेरी ते मुंबई जे आपल्याला जायचंय त्यासाठी जे डिझेल लागेल कोणाला गाडीचे प्रॉब्लेम असतील अण्णा बरोबर आहे ना ते गाडीचं नियोजनही आपण करून तुम्ही केलं तर त्याचं डिझेलचे आणि जेवणा खावण्याची सोय तिथं शिवनेरी ते मुंबई या दरम्यान मुंबई ठिकाणी आपण करू। फक्त शिवनेरीपर्यंत अण्णा सुरुवातीला बोल पांडुरंगाची वारी म्हणून चला। चमत्काराने साक्षात्कार जर नाही झाला 29ला तर 100% आपल्या सगळ्यांच्या ताकदीने तो चमत्कार व्हावा तो साक्षात्कार व्हावा तो दृष्टांत आपल्याला दाखवून द्यायचा आहे का नवल हे फार मोठं नवल आहे। म्हणून एक जरांगे दादा रक्त सांडायला तयार खून सांडायला तयार आपण थोडं खर्चतो आपल्याला
आपल्याला थोडी रक्कम करू आणि आम्ही मराठी हे दाखवून देऊ. हे नियोजन तुम्ही करावं, आपण करावं. म्हणून मी सगळ्यांना आव्हान करतो, दादांनो, भावांनो, माझ्या वडील वडिलांनो, आपण याच्यामध्ये भगिनी जरी आल्या तरी चालेल, बाईक रॅलीमध्ये माता भगिनी असल्या तरी चालेल, फोर व्हीलरमध्ये आपण जमा व्हा. आपला एल्गार, आपलं रक्त आपलं उसळतं. आपल्याला माहिती आहे मराठे पानिपतच्या युद्धात हरले आहे, हे माहिती आहे. पण ते का हरले त्याच्या पाठीमागचा इतिहास सुद्धा आपण जाणून घ्या. ही वेळची पानिपतची लढाई, आरक्षणाची लढाई हे मराठी जिंकणार. फक्त तुमची ना आमची ताकद त्यामध्ये एकत्र झाली पाहिजे. मला एवढंच सांगायचं. हे 2-3 जे निरोप आहे, 2-3 जे मेसेज आम्ही सांगण्यासाठी आलो. आपण सर्वांनी यावं. जय शिवराय. संदीप बोलत मुलं आहेत मराठा आंदोलनाच्या संदर्भामध्ये सर्व कार्यकर्ते आपल्या ब्राह्मणवाडी गावामध्ये आलेले. मी काही भाषण करणार नाही पोपटराव, कारण आता मराठा आरक्षण का पाहिजे काय नाही, आता गेली 2 वर्षापासून सगळ्या घराघरात आपल्या मराठ्यांपर्यंत पोहोचलेले. पण अडचण काय होती, 80% शेतकरी आपण देशामध्ये. तुम्ही जर पाहिलं आज नोकरीवाला मजेत जगतो, व्यापारवाला मजेत जगतो, फक्त शेतकऱ्याचे हाले का हाले, तर आपण शेतकरी एकत्र येत नाही, आपल्या शेतीमालाला बाजारभाव येत नाही. तसंच आज आपण मराठा समाज 60%, इतर समाज 10-5% ते सुद्धा आंदोलन मोर्चे करतात, सरकारला विटीस धरतात आणि त्यांच्या मागण्या मान्य करून घेतात. पण आपण सगळे शेतकरी असल्यामुळं आपल्याला काही घर सुटत नाही, शेती सुटत नाही, जनावरे दररोज हे करायचं, त्यामुळे आपण बाहेर जात नाही. आपली पिढी गेली आता पोपटराव. पण ही जी तरुण मंडळी आहे, या तरुण पोरांना त्यांचं भविष्य प्रचंड अंधारमय. तुम्ही जर पाहिलं आपला मराठा समाजाचा जर पोलीस स्टेशनला एखादा MPC मार्फत PSI झाला आणि इतर समाजाचा PSI झाला तो आपला PSI फार तर फार DYSP पर्यंत रिटायर होतो. पण दुसऱ्या समाजाचा PSI आरक्षण असल्यामुळं तो फार IG पर्यंत जातो. गायकर साहेब, आपल्या समाजाचा मुलगा MPC मध्ये 95% मार्क पाडून PSI झाला आणि जे आरक्षण मिळते इतर समाजाला त्यांचा 50% मार्क पाडून PSI झाला. आपला 95% खरी आरक्षणाची लढाई. हा DYSP राहतो आणि 50% वाला IG होतो. मग आपल्या समाजावर अन्याय. आपल्या मराठी मुलांक बुद्धिमत्ता आहे, परंतु बुद्धिमत्ता असून उपयोग नाही, कारण आपल्याला आरक्षण नाही. आणि म्हणून आपल्याला आरक्षण मिळालं पाहिजे. जरांगे पाटील जे सांगतात, जरांगे पाटील जे भांडतायत, पण त्या माणसाला अंगात रक्त नाही राहिलं. रवी घर एकदम साधा माणूस आहे, पत्र्याच्या घरात राहतो, असा माणूस एक मराठ्यांना हिरा सापडलेला आहे. आपले मराठ्यांचे जे काही आंदोलन इथून पाठीमागे जर का फोकसला आले नाही, तर आपल्या मराठ्यांचा इतिहास काही फंद फितुरीचा सुद्धा शिवाजी महाराजांचा काळाचा इतिहास आहे. ज्यांनी आंदोलन केलं की या सत्ताधाऱ्यांनी त्यांना लगेच मॅनेज करायचे, मॅनेज झालं का संपलं आंदोलन. पण जरांगे पाटील हा एकमेव हिरा मराठ्यांना सापडला. त्या निमित्ताने 2 वर्षापासून मराठी समाजाचं संघटन, एक प्रामाणिक माणूस हा कधीही मॅनेज होणार नाही, हा कोणत्याही रुपयाला हात लावणार नाही, असा हिरा आपल्याला सापडलाय आणि ते आपल्यासाठी लढत आहे. मराठ्यांच्या मुलांना आरक्षण मिळालं पाहिजे, नोकरीत मिळालं पाहिजे, शिक्षणात मिळालं पाहिजे. म्हणून जरांगे पाटील तुम्हाला सांगतो, त्यांना कधी चक्कर येते, कधी यासारखं ॲडमिट व्हावं लागतं, किडनॅप फेल झाल्यात, एवढी उपोषणं झाली त्या माणसाची. मग आपण सुद्धा आता आपलं तर गेलंय, पण उद्या आपण काठी घालून आपल्या जर नातोबाने विचारलं का इतर समाजाला, इतर लोक एवढे समाज आरक्षण मिळाले, बाबा तुम्ही काय केलं, काय उत्तर देणार आपण. म्हणून माझी विनंती, आपली पोरं सगळ्या धुंदीत आहे. आता हे आरक्षण करतोय त्यांच्यासाठी, पण त्यांना मला वाटतं काही घेणंच दिसत नाही. त्यांचं ते अज्ञान आहे अजून. त्यांना भविष्य पुढं त्यांचं भविष्य काय वाटून ठेवलंय हे त्यांना अजून माहीत नाही. म्हणून या आंदोलनामध्ये सगळ्यात जास्त माझ्या तरुण मित्रांना विनंती, आमचं संपलेलं आहे, आम्हाला काही हे नाही, पण तुमच्यासाठी, आपल्या भावी पिढीसाठी, आपल्या मुलांबाळांसाठी, आपल्या नातवांसाठी ही लढाई अत्यंत महत्त्वाची. आणि म्हणून जास्त काही भाषणाची करायची गरज नाही. परंतु ह्या ब्राह्मणवाड्या गावामध्ये ज्यावेळेस 27 तारखेला 10 वाजता आपल्यामधून छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य मोठा पुतळ्यासहित जी रॅली निघणार आहे, त्या रॅलीसाठी ब्राह्मणवाड्यामध्ये भव्य असं स्वागत झालं पाहिजे. स्वागत करताना आपल्या जी काही शाळेची सगळी मुलं आहे, ती मुलं सगळे रस्त्यावर आपण उभी केली पाहिजे.
आपल्या घरातली प्रत्येक बाई माणूस ती रस्त्यावर आली पाहिजे. जी त्याचं कारण असं आहे की ज्यावेळेस एवढ्या मोठ्या भव्य रॅलीचे स्वागत होईल, सगळे रस्ते येतील, तो प्रचार प्रत्येक घराघरापर्यंत जाणार आहे का मराठा आरक्षणाला जरांगे पाटलांचं उपोषण आहे 28 तारखेला आझाद मैदानावर उपोषण करणारे मराठ्यांसाठी, आणि ती जागृती होण्यासाठी आपण सर आले की नाही अजून जी काही तरुण मुलं आहे आपल्या इथं जे शाळा आहे सरांना विनंती करा आणि रॅलीचा टाइम बघून आपल्या इथे येते आपण सगळ्यांनी इथे त्याचं प्रचंड मोठं स्वागत करा. आणि शिवनेरी काही जवळ नाही, आपण दिवस रात्र कष्ट करतो, वेळ देतो आपल्या प्रपंचाला, तरी आपल्याला काही फरक पडत नाही. म्हणून एक दिवस गेला तर 2 टप्पे मग सांगितलं, एक टप्पा ही रॅली शिवनेरीपर्यंत जाणार आहे. ज्यांना मुंबईला यायला जमणार नाही त्यांनी शिवनेरीवरून परत घरी यायचं. घरी येताना मात्र आपली स्वतःची मोटरसायकल, तिला आपलं स्वतःचं पेट्रोल, 4 चाक्या गाडी असेल स्वतःची 4 चाकी गाडी, आपल्या स्वतःचं त्याचा डिझेल, आपला खर्च आपणच करणार आहे. कारण आपल्यासाठी लढाई नाही तर इथून पाठीमागे आले एखादा उमेदवार उभा राहिला सभा आहे आले का मग असं काही डोक्यात घेऊ नका. आणि इथं कोणी कोणाला रुसायचं नाही, इथं कुठला झेंडा नाही, इथं कुठला पक्ष नाही, ही पक्षविरहित जातीची आपली लढाई लक्षात घ्या. इतर समाजात तुम्ही बघताय हजारो लाखाच्या संख्येनं मोर्चे काढून मागण्या मान्य करतायत, पण आपण मात्र घरी बसल्यामुळे आपल्या मागण्या मान्य होत नाही, सरकार आपल्याला घाबरत नाही. म्हणून मी एवढीच विनंती करतो का 27 तारखेला शिवनेरीला जेवढे कार्यकर्ते जेवढे येणार आहेत ते, नंतर दुसऱ्या दिवशी मुंबईला उपोषणाला आझाद मैदानावर किती जण येणार आहे त्याची यादी तयार करा. त्यांची आपण 4 लक्झरी ठेवलेल्या आहेत, त्यांची जाण्याची व्यवस्था, त्यांची तिथं राहण्याची व्यवस्था, तिथं खाण्याची राहण्याची सगळी व्यवस्था करणार आहे. फक्त तुम्ही येताना तुमचे कपडे, झोपण्याचे कपडे, जसं आपण वारीला जाताना सगळे आपलं बाळ भिजताना बरोबर असं अशा पद्धतीने आझाद मैदानावर येणाऱ्या मराठी बांधवांनी यायचंय. आणि म्हणून आपण आपलं आता आम्ही गेल्यानंतर तुम्ही सगळ्या उद्या नाही तर कुठेतरी गाव मिटिंग घ्या, ग्रामसभा कशी म्हणतो आपण, अशा प्रकारची लाऊडस्पीकर करून फळ्यावर लिहून इथं ग्रामसभा ठेवा. ग्रामसभेमध्ये सर्व आपले मराठी बांधवांना इथे बोलवा आणि त्यांना या गोष्टीचं महत्त्व पटवून सांगा तुम्ही. आणि पटवून सांगितल्यानंतर जास्तीत जास्त मराठी बांधव याच्यात सामील व्हा आणि अत्यंत मोठ्या संख्येनं. कारण आता जर आपल्याला आरक्षण मिळालं नाही, प्रभाकर ही शेवटची लढाई आरक्षणाची, कधीच मिळणार नाही, कधीच मिळणार नाही, आता नाही तर कधीच नाही थोडक्यात. म्हणून माझी सगळ्या मराठी बांधवांना विनंती, आता आपण आपल्यासाठी रस्त्यावर उतरा आणि आरक्षण मिळून आपल्या मुलाबाळांचं काहीतरी कल्याण करा, अशा प्रकारचं आवाहन करतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर म्हणणे गायकर साहेब. बांधवांनो, आता नायकवाडी सरांनी, धुमाळ साहेबांनी बरंच विश्लेषणात्मक सांगितलेलं आहे. काल परवापासून आम्ही तालुक्याच्या लेवलला अगदी एक 4-5 बैठका घेतल्या. त्या ठिकाणी आपल्या ह्या आंदोलनाची तयारी कशी करायची, कसं गेलं पाहिजे, जनतेपर्यंत कसं पोचलं पाहिजे, जास्तीत जास्त तरुणांपर्यंत आपण कसं गेलं पाहिजे, या संदर्भातलं आम्ही सर्व लोकांनी नियोजन केलं. आणि त्या नियोजनाचा भाग म्हणून आज आम्ही तुमच्याकडे संवाद साधायला आलेलो आहे. आपण सगळे एक लक्षात ठेवायला आपण पाहिजे की मराठा आरक्षणाची ही लढाई का आहे. मित्रांनो, मी तुम्हाला एक काही सिंपल गोष्टी सांगतो. मी प्रशासनामध्ये काम केलेला एक वर्ग 1चा अधिकारी होतो, क्लास 1 ऑफिसर होतो. आज तुम्ही त्यावेळेला, आम्ही ज्या वेळेला सर्व्हिसला लागलो त्यावेळेला मराठ्यांची संख्या 50% नोकरीमध्ये असायची. आजची संख्या तुम्ही लक्षात घेतली तर आपले 10 ते 12% लोक पण कुठल्या सरकारी कार्यालयामध्ये सापडत नाही. तुम्ही तहसीलमध्ये जा, तुम्ही कलेक्टर कचेरीत जा, तुम्ही पोलीस प्रशासनामध्ये जा, तुम्ही बाकीच्या सहकार विभागामध्ये जा, सरकारी कुठल्याही जा, तुम्ही शैक्षणिक खात्यामध्ये जा, ह्या सगळ्या खात्यामध्ये आपली संख्या अगदी 10% आलेली. आणि असंच जर राहिलं तर आपण 4 ते 5% राहू. आपल्या लेकरा बाळांना नोकऱ्या नसणार आहेत. आपल्या लेकरा बाळांना पुढे आज ज्या माझ्या नाती आज पाळण्यात खेळत आहेत त्यांचं पुढचं भवितव्य अवघड आहे. हे सगळ्यांनी आपण जाणीवपूर्वक लक्षात ठेवलं पाहिजे. दुसऱ्यांदा ही आज जी तरुण मंडळी बसलेली आहे, त्या तरुण मंडळींची लग्न होत नाहीत आपल्या मराठा समाजात, कारण नोकऱ्या नाही आहेत. असे अनेक सामाजिक प्रश्न आपल्या आज मराठा समाजात पुढे उभे आहेत. आपण एक काळचे पाटील होतो, आपलं एक काळचा गाडा आपला चालत होता, आपण गावगाडा चालवायचं.
ती परिस्थिती आता सध्या राहिलेली नाही. आपल्या शेतीचं विभाजन झालेलं आहे. आपल्या शेतीच्या कमी प्रमाणामध्ये आपली शेती तुकड्या तुकड्यामध्ये विभागली गेली. आपण दारिद्र्य रेषेच्या खाली आपण आलेली सर्व मंडळी आहोत. तर ह्या सर्व सामाजिक जाणीवा आपण सगळ्यांनी लक्षात ठेवून ह्या मराठा आंदोलनामध्ये आपलं आंदोलन आहे, स्वतःचं आंदोलन आहे असं आपण सगळ्यांनी संबोधलं पाहिजे. मी तुम्हाला दुसऱ्यांदा अजून एक सांगतो की आपला शैक्षणिक टक्केवारी बघा. आपल्या मुलांना 90% 95% मार्क पडतात. दुसऱ्यांच्या मुलांना मी सांगणार नाही, मी त्याच्यावरती काही टीका करत नाही, पण 40 आणि 50% केलेले टक्के मार्क पडलेल्या विद्यार्थी चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतात आणि आपला 90% वाला विद्यार्थी कुठल्या तरी अन्य कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतो. दूरवर त्याला शिक्षणाला जावं लागतं. अशा अनेक सामाजिक व्यथा आपल्या आहेत आणि ह्या सामाजिक व्यथेला उत्तर देण्यासाठी आपले जरांगे पाटील आपल्याला आरक्षणाकरता जे आपण जाणार आहेत, मुंबईमध्ये जाणार आहे. तर आता मगाशी यांनी सांगितलं ना, मच्छिंद्र शेट्टी सांगितलं, त्याच्यानंतर महेशराव आपल्याला डिटेलमध्ये सांगतील. तर तुम्ही लोकांनी एक वेगळी लिस्ट तयार करा. अक्षय वगैरे आहे, उद्या मी निलेशला गावात पाठवतो. बाकी सगळे मंडळी इथं शिवाजीराव आहेत, नंतर भारत सर आहेत ना, दादा आहेत, पोपटराव आहेत. तुम्ही सगळ्यांनी एकत्र बसा. कारण काय माहिती आहे, हा याच्यामध्ये राजकारण कुठलं आणू नका. हा राजकारणाचा लढाई नाही, हा माझा तुझा हेतू नाही आहे. तर आपले मतभेद जे काय असतील ते आपले मतभेद बाजूला काढून ठेवायचे आणि आपल्या समाजाकरता आपण सगळ्यांनी एकत्र यायचं. आपल्या गावामध्ये नियोजन आपण चांगल्या पद्धतीने करूया. मगाशी शेट्टी सांगितलं, मच्छिंद्र शेट्टी, शाळेतली मुलं आपण हायस्कूलला विनंती करूया. आपली सर्व मुलं राहतील. आपल्या गावामध्ये 12 वाड्या आहेत, 10 ते 12 वाड्या. प्रत्येक वाडीमध्ये आपली जबाबदारीने तुम्ही जा आणि प्रत्येक वाडीला सांगा की आपल्याला जायचंय. आपल्या आईला सांगा, आपल्या बहिणीला सांगा, आपल्या पत्नीला सांगा, सगळ्यांना सांगा की आपण त्या ठिकाणी जायचंय आणि गावामध्ये या रॅलीचं स्वागत करायचंय. छत्रपती शिवाजी महाराजांचं औक्षण करायला आपल्याला जायचंय, छत्रपतींचं जायचंय. आपल्या गाव तर छत्रपतींचा पारगाणा होता, तुम्हाला माहिती आहे. नगर जिल्ह्यामधला, नगर आणि नाशिक जिल्ह्याचा मुख्य केंद्र असलेलं, परगाणा केंद्र असलेलं ब्राह्मणवाडा हे गाव त्यावेळेला होतं. हे प्रवेशद्वार होतं, स्वराज्याचं प्रवेशद्वार आपलं ब्राह्मणवाडा आहे. तर ह्या गावामध्ये, ह्या स्वराज्याच्या प्रवेशद्वार असलेल्या ह्या गावामध्ये छत्रपतींचं स्वागत सगळ्यात चांगल्या पद्धतीत झालं पाहिजे अशी मी तुम्हा सर्व गावकऱ्यांना विनंती करतो. आणि याच्यानंतर मी महेशरावांना विनंती करतो की तुम्ही थोडं आपण आता एक अशी बैठक चर्चा करूया आणि आपण सगळ्यांनी या ठिकाणी अगदी आमच्या शॉर्ट टायमिंगमध्ये आपण या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल मी तुम्हाला आपल्या सकल मराठा समाज अकोल्याच्या वतीनं धन्यवाद देतो. धन्यवाद. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आयडी आहे aklgavkari@gmail.com.